हाय हॅलो नमस्कार, मी उर्मिला. स्वागत आहे तुमचं स्पेशल रेसिपीच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण एक स्वीट अशी रेसिपी बनवणार आहोत, ती म्हणजे शेव लाडू किंवा याला काही ठिकाणी कळीचे लाडू असेही म्हणतात. तुम्ही पाहू शकता आपले लाडू कसे एकदम खुसखुशीत आणि छान असे बनलेले आहेत. तर चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर या इथे मी एका बाउलमध्ये 2 कप एवढं बेसन पीठ घेणार आहे. तर त्यामध्ये मी 1 चिमूटभर मीठ टाकलेलं आहे आणि आता यामध्ये आपण थोडं पाणी टाकून हाताने याचं एक बॅटर बनवून घेणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता, जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही, असे बॅटर आपलं बनवून तयार आहे. आता हे झाकण लावून एक 15 ते 20 मिनिट आपण रेस्टसाठी ठेवणार आहोत. तर 15 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता आपलं पीठ एकदम तयार आहे, म्हणजे रेडी आहे. आता या इथे मी एक सोऱ्या घेतलेला आहे, काही ठिकाणी याला शेवगा सुद्धा म्हणतात. तर याला मी आतल्या साईडने तेल लावून घेते, जेणेकरून शेव पाडताना आपलं जे पीठ आहे ते याला चिकटून बसणार नाही. या इथे मी मध्यम आकाराची शेव पाडायची पाटी म्हणू शकतो आपण त्याला, ती घेतलेली आहे प्लेट. तर ती यामध्ये अशी सेट करायची आणि आपला सोऱ्या मस्त पैकी असा बंद करून घ्यायचा, छान असा सेट करून घ्यायचा. आता यामध्ये बॅटर टाकायचं. तुम्हाला जास्त म्हणजे शेव पाडण्यासाठी जास्त अवघड जाणार नाही किंवा जास्त रेटण्याची गरज नाही सोऱ्याला. त्याप्रमाणे तुम्ही यामध्ये बॅटर भरून घेऊ शकता. आता आपल्या सोऱ्या बंद करून घ्यायचा. आता इकडे मी एका पॅनमध्ये तेल गरम करायला टाकलेलं आहे. आपलं तेल चांगलं कडकडीत असं गरम झालेलं आहे हाय फ्लेमवर. आता आपण गॅसची फ्लेम लो करायची आणि आपली शेव अशी यामध्ये सोडून घ्यायची. अगदी हलक्या हाताने टाकायची, जास्त घाई न करता. शक्यतो पसरवून टाकायचा प्रयत्न करायचा. आता लो फ्लेमवरच थोडेसे यातले बबल्स म्हणजे बुडबुडे हलके कमी झाले की आपण ही पलटी करून घेणार आहोत. यातले बुडबुडे थोडेसे कमी झालेले आहेत. आता पलटी करून घ्यायची. शेव म्हणजे शेवाचे लाडू बनवण्यासाठीची शेव ही जास्त खरपूस अशी नाही तळली जात. तुम्ही पाहू शकता याचा रंग म्हणजे जास्त लालही नाही आणि एकदम कच्चीही नाही दिसत आहे. मध्यम आकारामध्ये ही शेव आपल्याला तळून घ्यायची. या इथे सर्व शेव मी तळून घेतलेले आहे. आता गरमच ही शेव आपण चुरून घेणार आहोत. जर शेव थंड झाली जास्त तर ती चांगल्या प्रकारे चुरली जात नाही. चुरताना आपल्याला त्रास होऊ शकतो, परेशानी होते. सो त्यामुळे गरम आहे. आता या इथे मी सर्व शेव चुरून तयार करून घेतलेले आहे. आता त्याच पॅनमध्ये मी त्याच वाटीने, ज्या वाटीने आपण बेसन पीठ घेतलेलं होतं त्याने 1.5 वाटी एवढी यामध्ये साखर घालून घेतलेली आहे. आता याच वाटीने अर्धी वाटी एवढं पाणी यामध्ये घालून घ्यायचं आणि साखर छान अशी मस्त विरघळू द्यायची हाय फ्लेमवर. आपल्याला याचा एक तारी पाक भरून घ्यायचा आहे. या इथे मी एकदा चेक करून बघतीये. तर तुम्ही पाहू शकता आपला पाक तयार झालेला आहे. तर या इथे आपला पाक देखील बनवून तयार आहे. यामध्ये मी घालणार आहे विलायचीची पूड. तुम्ही
काजू बदाम बारीक कट करून सुद्धा घालू शकता तुमच्या आवडीनुसार. मला आवडत नाही त्यामुळे मी घातलेलं नाही. आता आपली शेव जी आहे बारीक करून घेतलेली ती यामध्ये टाकून घ्यायची आणि गॅस ऑफ करून घ्यायचा आणि शेव आपली छान अशी मिक्स करून घ्यायची. तुम्ही पाहू शकता शेव छान अशी एकजीव झालेली आहे, मिक्स झालेली आहे पाकामध्ये. आता झाकण लावून 5 मिनिट आपल्याला हे असंच ठेवायचं आहे. तुम्ही पाहू शकता 5 मिनिटानंतर आपला पाक म्हणजे शेवने पूर्ण पाक हा शोषून घेतलेला आहे. अजूनही गरमच आहे, पण गरम असतानाच याचे आपल्याला लाडू बांधून घ्यायचे आहेत. थोडंसं हाताला पाणी लावायचं अगदी हलकं आणि याचे आपल्याला अशा प्रकारे लाडू बांधून घ्यायचे आहेत. शेव जर थंड झाली जास्त तर याचे लाडू बांधले जात नाहीत. या पद्धतीने आपण सर्व लाडू बांधून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता आपले सर्व लाडू इथे बनून तयार आहेत आणि खूप मस्तही दिसत आहेत आणि खूप खुसखुशीत असे झालेले आहेत. जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर चॅनलला